रोज फक्त एक लाडू खा आणि तुमची इम्युनिटी सिस्टम बिल्डअप करा। अगदी खरं आहे। या लाडूची पूर्ण रेसिपी मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे। किती प्रमाण मी घेतलेलं आहे, मी कसे बनवलेले आहे हे जाणून घेऊया। त्याचबरोबर यापासून काय फायदा मिळतो आपल्या शरीरासाठी, रोगप्रतिकारक शक्ती आपली कशी वाढणार हे आधी जाणून घेऊया। तर इथे आपण घेतलेले मखाणे, मखाण्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे, त्यामुळे फॅट आणि कॅलरी कमी होते, आपले हृदय सुद्धा हेल्दी राहतं, बॉडी पेन पासून रिलीफ मिळतो। सेकंड इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत चणे। चणे म्हणजे हाय प्रोटीनचा खजिना आहे, बॅड कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवता आणि वजन कमी करण्यास मदत होते। कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, फायबर आणि व्हिटॅमिनने भरलेला असा ऊर्जेचा स्रोत आहे, त्यामुळे भूक तर आपल्याला लागत नाही, पण अगदी शरीर आपलं हलकं-फुलकं आणि वजनही कंट्रोलमध्ये राहतं। आपण इथे वापरले काजू। काजू हे हाडे मजबूत करतात, त्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीरातील जीवनसत्व, पोषक तत्वे वाढवतात। बदाममध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन ई भरपूर मिळतं, कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा आपली कमी करतं। यामध्ये बायोटिनचा स्रोत चांगला आहे, त्यामुळे केसांना फायदा होतोच, शिवाय याच्यामध्ये व्हिटॅमिन बी चा सुद्धा समावेश आहे, त्यामुळे आपलं ब्रेन पॉवर आणि आपली मसल गेनसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो। तर आपण घेतले पंपकिन सीड्स। पंपकिन सीड्समध्ये भरपूर पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन सी चा समावेश आहे, त्याचबरोबर त्यामध्ये ओमेगा 3 आणि बीटा कॅरोटीन यासारखे पोषक तत्व सुद्धा आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केसांची जी गळती आहे ती सुद्धा नियंत्रणात राहते आणि कॅन्सरसारख्या भयानक रोगांपासून सुद्धा कंट्रोल राहतो। त्याचबरोबर आपलं जे हार्ट आहे, हार्ट अटॅकपासून आपली सुटका होते, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम हे पंपकिन सीड्स करतं। त्यानंतर आपण खजूर घेतलंय। खजूरमध्ये सुद्धा भरपूर पोटॅशियमचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे हृदयाचं आरोग्य सकारात्मक राहतं, रक्तभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो। त्याचबरोबर आपल्या खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण सुद्धा कमी असतात, त्यामुळे या लाडू एकदम हेल्दी आणि बेनिफिट देणारे आहे। त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बियासुद्धा टाकू शकता। सूर्यफुलाच्या बियामध्ये खूप हाय फायबर्स आहे। त्यानंतर मी इथे टाकली खसखस। तर खसखसमध्ये सुद्धा खूप चांगलं आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळतो, बॉडी पेनसाठी रिलीफ मिळतं। चला तर मग जास्त वेळ न करता सुरू करूया आपली ही रेसिपी। ह्या बाउलने घेतले मखाणे, सेम घ्यायचे आपल्याला, सेम क्वांटिटी, तर असे मी 2 घेणार आहे। तर हे बघा, दुसरी वाटी पण मी इथे ओतून घेते, याच्यामध्ये सेम याचं प्रमाण घेतलंय मी। असे तर 100 ग्रॅम होते आणि एवढे आता उरलेले आहेत। तर सेम वाटीने मी घेतले चणे, हे रोस्टेड आहे ऑलरेडी, त्यामुळे याला रोस्ट करायची गरज नाहीये। तर हे मी घेतलेले आहे। जर तुम्हाला बाहेर नॉन सॉल्टी मिळत असेल तर ते आणले तरी चालेल, ते सुद्धा या रेमेडीमध्ये आपण यूज करू शकतो, पण त्याला भाजून घ्यायला लागणार, म्हणजे थोडंसं रोस्ट करून घ्यावं लागणार। तर 2 वाटी आपण घेतले मखाणे आणि त्याच्यानंतर 1 वाटी घेतली आहे चणे, ते पण रोस्टेड। नेक्स्ट मी घेतले बदाम। तर एवढी वाटी मी घेतले बदाम, ग्रॅममध्ये किती असतील मला काही आयडिया नाही आहे। त्यानंतर सेम वाटी मी घेतले काजू, घेतली मी खसखस, खजूर। तर खजूर ही एवढे आहे बघा, प्लेन वाटी आहे, याचं प्रमाण मी घेतलंय। तर तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला किती गोड आवडतं, आणि गूळ पण तुम्ही घालू शकता, पण मी अजिबात इथे गूळ घालणार नाही आहे। आणि मी आता दुसरं इन्ग्रेडियंट दाखवते। सेम बाउलने मी घेतले आहे भोपळ्याचे बी किंवा पंपकिन सीड्स, हे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे इथे। आणि मला अजून एक माझ्याकडे आता नाही, संपलेला आहे, मला खूप कंटाळा आला बाहेर जायचा। सूर्यफुलाचे बिया माझ्याकडे नाही आहेत, त्या असत्या तर अजून 2 छान लागले असते आपल्या या लाडूमध्ये। काय खाते तू? आणि इथे आद्या आले, चणे खाते, तिला खूप आवडतात चणे, सांडवते सगळं। दे इकडं, दे दे, तुला दुसरं देते, दे बाळा। लाडू बनवते मी, लाडू, आई लाडू बनवते, लाडू मला खाऊ घालतेस, तूच खा। आता ना जे खजूर घेतली ना त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे। तर ना आपण आता याच्यातल्या बिया काढून घेऊया।
तर इथं आपल्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहे आणि आता आपण मखाने भाजून घेऊया आणि मखाने आता आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यातला जो मऊसूतपणा आहे तो निघून जाईल. तर गॅसवर ठेवली कढई गरम झालेली आहे आणि थोडी बुडेला जरा जड असेल अशीच कढई वापरा, म्हणजे मखाने खाली चिपकणार नाही. नाहीतर ते एकदम हलके असतात आणि मग ते खाली जळण्याची भीती असते. आणि गॅसची फ्लेमसुद्धा लोच ठेवायची आहे. तर मखाण्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियमचा स्रोत आहे. त्यामुळे ना फॅट कमी होतं, कॅलरीज कमी होतं आणि आपल्या हार्टसाठी सुद्धा खूप छान आहे. बॉडी पेनसाठी सुद्धा रिलीज मिळतं. तर शक्यतो हे सगळ्यांना चालतं. काढून घेऊया. सेम कढईमध्ये आपल्याला टाकायचे बदाम सुद्धा छान रोस्ट करून घ्यायचे आहे. कढई खूप गरम झालेली आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअसली असं हलवायचं आहे. बदाम रोस्ट होत आले. आता आपण याच्यामध्ये काजू पण टाकूया, कारण काजूला एवढासा वेळ लागत नाही. तर छान असं रोस्टेड झालेलं आहे, बघू शकता. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. सेम कढईमध्ये ह्या बिया सुद्धा भाजून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथे मला फक्त सूर्यफुलाच्या बियांची कमी जाणवते. बस ठीक आहे. नेक्स्ट करताना आपण पुन्हा घेऊन येऊ. पण तुमच्याकडे जर असेल तर नक्की टाका, आठवणीने टाका. सेम प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आपल्याला. सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान थंड व्हायला ठेवूया. मग नंतर मिक्सरला बारीक करू. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यातला जो म्हणजे मखाण्यामधील जे नरमपणा असतो ना तो गेला पाहिजे, एवढंच रोस्ट करायचं आहे. जास्त रोस्ट करायची काही गरज नाही आहे. सेम कढईमध्ये ना आता मी तोपर्यंत आपण खजूर जी घेतली आपण ती आता आपल्याला याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे. घालते 2 चमचे तूप. मी अजून 1 चमचा टाकते, कारण तूप हे बाइंडिंगसाठी चांगलं आहे आणि सांधेदुखीसाठी सुद्धा चांगलं आहे. तर मी 3 चमचे टाकलेले आहे. तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. छान मिक्स करायचं आहे. या प्रोसेससाठी थोडासा वेळ जातो, पण लाडू एकदम टेस्टी होणार आहे. जबरदस्त असे लाडू आपले बनवून तयार होतील. हे बघा, तुपात असं मस्त छान त्याला पगळून घ्यायचं आहे पूर्ण. हळूहळू ते मेल्ट व्हायला लागेल, तोपर्यंत असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तर हे बघा, आपलं मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे आणि यामध्ये जे तूप दिसतंय ना त्याला काही हरकत नाही आहे, कारण वरून आपण एकही थेंब तूप घालणार नाही आहोत. जरी समजा आपले लाडू उरले तर 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपण ठेवू शकतो, कारण गरम तुपामुळे लाडू कधीच खराब होत नाही. जर तुम्ही वरून तूप घातलं तर तुमचे लाडू वास मारू शकतात किंवा खराब होऊ शकतात. तर बघा, छान व्यवस्थित झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम पण बंद केली आहे. चला, तर इथे सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये अतिशय सहज हे बारीक होतं आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. होप सो तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, कारण माझा ट्रायपॉडची हालत तुम्हाला दाखवते नंतर. आणि मी आता काय जुगाड केला आहे हे पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार. तर ना आता हे मिश्रण आपलं खजूरचं जे मिश्रण आहे अशी मेल्ट झालेली आहे, ते आता आपण या मिश्रणमध्ये टाकून घेऊया.
खूप गरम आहे हे, कारण मी फॅनसुद्धा बंद ठेवलेला आहे, कारण तुम्हाला व्हॉइस हा क्लिअर आला पाहिजे. गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी सगळं असं मिक्स केलेलं आहे. आणि ना हे गरम होतं, त्यामुळे मी थोडासा फॅन चालू केला आणि त्यानंतर मी असं सगळं मिक्स करून घेतलं. कारण हे ना खूप कठीण असतं. आधी म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे अतिशय सत्य आहे. जेव्हा जेव्हा कोणतीही स्त्री आपली आई, ताई कुणीही स्वयंपाक करते ना, तेव्हा खरंच त्यांना त्यांची तारीफ केली पाहिजे. आणि खरंच हॅट्स ऑफ यू, जे छोटे क्रिएटर आहेत, जे रेसिपी चॅनल सुरू करतात आणि अशा बऱ्याच गोष्टी दाखवतात, चांगल्या रेसिपी दाखवतात. तर त्यांना तर खरंच मनापासून त्यांना मी मानते की किती श्रम घेतात ते. कारण हे जेवढं दिसतं ना तेवढं सोपं नाही आहे. एवढे छान लाडू झालेत, हेल्दी लाडू हे ते. चला तर मी मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. पाहिजे त्या आकाराचे लाडू बनवून घ्यायचे. मी थोडं मीडियम साईजच बनवते. दिसतोय का? हे बघा, बाइंडिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आणि आपला लाडू आता आपण असेच बाकीचे लाडू बनवून घेऊया. बरोबर लहान मोठे असे 20 लाडू आपले तयार झालेले आहे एवढे मिश्रणामध्ये. मी तर थोडीशी म्हणजे मध्यम आकाराचेच केलेले आहे. नाहीतर छोटे छोटे जर तुम्ही वळले असते लाडू तर अजून 25 वगैरे असे झाले असते. हा लाडू तुम्ही नाश्त्यानंतर एक लाडू खाऊ शकता. अगदी कुणीही खाऊ शकतो. ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा खाऊ शकता. कारण याच्यामध्ये आपण तूपसुद्धा खूप कमी घातलेलं आहे. फक्त बाइंडिंग येण्यासाठी घातलेलं आहे आणि गूळसुद्धा आपण घातलेला नाही आहे. पण ज्यांना शुगर नसेल आणि तुम्हाला गूळसुद्धा आवडत असेल, अजून गोड हवं असेल, तर तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकला तर अजूनसुद्धा छान चव येईल, मस्त अजून टेस्टी होतील. तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि सुवर्णास कॉर्नरला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. आता वाजलेले आहे रात्रीचे 11 वाजून जवळजवळ 10 मिनिट होत आलेले आहे. आणि आता आपण व्लॉग एंड करूया. ट्रायपॉडची हालत अशी झालेली आहे सध्या, काहीच उपयोगाचा नाही आहे तो. आणि आता मला खूप गरज आहे शूट करण्यासाठी. पण मी आता एक दुसरा काहीतरी आयडिया घेतली आहे डोक्यात आणि तीच आता मी चालू केलेली आहे. सध्या मी त्याच्यावर शूट करते आहे. हे बघा असं झालेलं आहे. नवीन ट्रायपॉड मला घ्यायचा आहे, पण बघू कधी होईल घ्यायला. चला तर मग गाईस, आता झोपायची वेळ झालेली आहे आणि सगळ्यात आधी आता मला स्किन केअर करायचं आहे, रात्रीचं नाईट स्किन केअर रुटीन. त्यानंतरच मी झोपणार आहे. तर असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आता मी इथे आपला व्लॉग एंड करते. तर बाय बाय, टेक केअर.